भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. वित्त आयोगाच्या सदस्यांची संख्या आणि पात्रता ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? वित्त आयोगाच्या म्हणजेच फायनान्स कमिशनच्या सदस्यांची संख्या आणि पात्रता ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती करतात. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष आणि आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्ष आणि आयुक्तांचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती करतात. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांना पदावरून कसे हटवले जाऊ शकते? भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना पदावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने ठराव संमत करून हटवले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे हटवले जाऊ शकते. लोकपाल संस्थेत अध्यक्षाव्यतिरिक्त जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? लोकपाल संस्थेत अध्यक्षाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 8 सदस्य असू शकतात. त्यापैकी 50 न्यायिक सदस्य असणे आवश्यक आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग CBIची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली होती? केंद्रीय अन्वेषण विभाग CBIची स्थापना संथानम समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी झाली होती. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2007 मध्ये झाली. भारत सरकारचे सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी कोण असतात? भारत सरकारचे सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी कॅबिनेट सचिव, कॅबिनेट सेक्रेटरी असतात. राज्य प्रशासनातील सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी कोण असतात? राज्य प्रशासनातील सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी असतात. संसदीय समित्या कोणाच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करतात? संसदीय समित्या संबंधित सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणत्या शिफारशीवरून झाली? सार्वजनिक उपक्रम समिती कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्सची स्थापना कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून झाली. वित्त आयोगाचा मुख्य उद्देश काय असतो? वित्त आयोगाचा मुख्य उद्देश केंद्र आणि राज्यामध्ये कराच्या उत्पन्नाचे न्याय वाटप सुचवणे असे असते. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच. राष्ट्रीय विकास परिषदेचे सचिव कोण असायचे? राष्ट्रीय विकास परिषदेचे सचिव योजना आयोगाचे सचिव असायचे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा राज्यपालाकडे देतात. वस्तू व सेवा कर GST परिषदेमध्ये निर्णयासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? वस्तू व सेवा कर म्हणजेच GST परिषदेमध्ये निर्णयासाठी 304 म्हणजेच 75% बहुमत आवश्यकता असते. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 ला काय म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेतील भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असे म्हटले जाते. मूलभूत हक्क तात्पुरते निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? मूलभूत हक्क तात्पुरते निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आहे. समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्याची तरतूद कलम 39A मध्ये आहे. कामगारांना व्यवस्थापनात सहभाग कोणत्या कलमात नमूद आहे? कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग असे कलम 43A मध्ये नमूद आहे. पर्यावरण रक्षण आणि सुधारणा तसेच वन्य व वन्यजीवाचे रक्षण करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे?
पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा तसेच वन्य व वन्यजीवाचे रक्षण करण्याची तरतूद कलम 48A मध्ये आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे, स्थळाचे व वस्तूचे रक्षण करणे कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे, स्थळाचे व वस्तूचे रक्षण करणे असे कलम 49 मध्ये नमूद आहे. न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणे असे कोणत्या कलमात नमूद आहे? न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणे असे कलम 50 मध्ये नमूद आहे. मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करताना पंतप्रधान कोण होत्या? मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करताना इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत 1976-42व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे का? मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट न्यायालयीन मार्ग उपलब्ध नाही. मूलभूत कर्तव्ये गैर न्याययोग्य आहेत, नॉन जस्टिसिएबल आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कावर प्राधान्य देण्यात आले आहे? कलम 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कावर प्राधान्य देण्यात आले आहे. बेकायदेशीर अटकेपासून सुटका करण्यासाठी कोणता अधिकार लेख काढला जातो? बेकायदेशीर अटकेपासून सुटका करण्यासाठी बंदी प्रत्यक्षीकरण हिबियस कॉर्पस हा अधिकार काढला जातो. एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास सांगणारा रिट कोणता? एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास सांगणारा रिट महादेश म्हणजेच मॅन्डमस होय. राज्यघटनेनुसार खाजगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार हा कशा प्रकारचा अधिकार आहे? राज्यघटनेनुसार खाजगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार हा कायदेशीर घटनात्मक अधिकार आहे. कलम 300A मध्ये हा नमूद आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभावास बंदी कोणत्या कलमात आहे? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभावास बंदी कलम 15 मध्ये नमूद आहे. धार्मिक कर लादण्यापासून स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? धार्मिक कर लादण्यापासून स्वातंत्र्य कलम 27 मध्ये आहे. शासकीय निधीतून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? शासकीय निधीतून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास बंदी कलम 28 मध्ये आहे. कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही याला काय म्हणतात? कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही याला दुहेरी धोक्यापासून संरक्षण म्हणजेच प्रोटेक्शन अगेन्स्ट डबल जेपर्डी असे आहे. हे कलम 20(2) मध्ये नमूद आहे. अटक केलेल्या व्यक्तीला किती तासाच्या आत जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे बंधनकारक असते? अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत प्रवासाचा ताळ वगळून दंड अधिकाऱ्यासमोर हजर करणे बंधनकारक असते. शिक्षण हा विषय राज्यघटनेत मूळतः कोणत्या सूचीत होता आणि आता कुठे आहे? शिक्षण हा विषय राज्यघटनेत मूळतः राज्य सूचीत होता. हा 42वी घटना दुरुस्तीने तो समवर्ती सूचीत हलवला गेला. राज्य धोरणाची मार्गदर्शकत्वे मुख्य उद्दिष्ट काय आहे? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचे मुख्य उद्दिष्ट कल्याणकारी राज्याची स्थापना करणे असे आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 108 अनुसार. संसदेची संयुक्त बैठक आतापर्यंत किती वेळा बोलवण्यात आली आहे? संसदेची संयुक्त बैठक आतापर्यंत 3 वेळा बोलवण्यात आली. ती हुंडाबंदी कायदा 1961 मध्ये, बँकिंग सेवा आयोग कायदा 1978 मध्ये व दहशतवाद विरोधी कायदा किंवा पोटा कायदा 2002 असे 3 वेळा बोलवण्यात आली आहे. लोकसभेत अर्थसंकल्प सामान्यतः कोणामार्फत सादर केला जातो? लोकसभेत अर्थसंकल्प बजेट सामान्यतः केंद्रीय वित्तमंत्र्यामार्फत सादर केला जातो. भारतात सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? भारतात सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. सर्वात मोठा अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम निर्मला सीतारामन या वित्तमंत्र्यांच्या नावावर आहे. यांनी 2020 मध्ये 2 तास 40 मिनिटे इतके लांब भाषण दिले होते. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प
R.K. षण्मुगन शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. संसदेमध्ये अध्यादेश मंजूर करण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या विधेयकाला काय म्हणतात? संसदेमध्ये अध्यादेश ऑर्डिनन्स मंजूर करण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या विधेयकाला वैधानिक विधेयक स्टॅट्युटरी बिल असे म्हटले जाते. संसदेच्या सदस्यांना संसदेच्या अधिवेशनादरम्यान आणि ते सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर किती दिवस दिवाणी खटल्यात अटकेपासून संरक्षण मिळते? संसदेच्या सदस्यांना संसदेच्या अधिवेशनादरम्यान आणि ते सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर 40 दिवस दिवाणी खटल्यात अटकेपासून संरक्षण मिळते. हे कलम 105 अनुसार मिळते. प्रश्नोत्तराचा तास नंतर लगेच सुरू होणाऱ्या तासाला काय म्हणतात? प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच सुरू होणाऱ्या तासाला 0 प्रहर 0 आवर असे म्हणतात. याची वेळ दुपारी 12 ते 1 दरम्यान असते. लोकसभेचे अध्यक्ष कोणासमोर शपथ घेतात? लोकसभेचे अध्यक्ष म्हणून स्वतंत्र शपथ नसते, ते खासदार म्हणूनच शपथ घेतात. लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षाकडे किमान किती जागा असणे आवश्यक आहे? लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षाकडे किमान लोकसभेच्या एकूण जागाच्या 10% जागा असणे आवश्यक आहे. म्हणजेच सध्या 55 जागा असणे आवश्यक आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत जास्तीत जास्त किती कालावधीसाठी कामकाज तहकूब केले जाऊ शकते? लोकसभेत आणि राज्यसभेत जास्तीत जास्त अध्यक्षांच्या सभापतीच्या इच्छेनुसार अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाऊ शकते. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये किती सदस्य असतात? संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 22 सदस्य असतात. यापैकी 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे सदस्य असतात. राज्यघटनेत संसदेची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? राज्यघटनेत संसदेची व्याख्या कलम 79 मध्ये दिली आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभेचा समावेश होतो. संसदेच्या पटलावर मांडले जाणारे खाजगी सदस्याचे विधेयक म्हणजे काय? संसदेच्या पटलावर मांडले जाणारे खाजगी सदस्यांचे विधेयक प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणजे मंत्री नसलेल्या कोणत्याही खासदाराने मांडलेले विधेयक होय. संसदेतील सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय पक्षांतरबंदी व्यतिरिक्त इतर कारणासाठी कोण घेतात? संसदेतील सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय पक्षांतरबंदी व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राष्ट्रपती घेतात. व्हीप प्रतोद ही संकल्पना कशासाठी वापरली जाते? व्हीप प्रतोद ही संकल्पना राजकीय पक्षाच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व पक्षाच्या धोरणानुसार मतदान करण्यासाठी दिलेला आदेश असतो. संसदेची दोन्ही सभागृह तहकूब असताना राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत अध्यादेश जारी करू शकतात? संसदेत दोन्ही सभागृह तहकूब असताना राष्ट्रपती कलम 123 अनुसार अध्यादेश जारी करू शकतात. केंद्रीय अर्थसंकल्प रेल्वे अर्थसंकल्पापासून वेगळा करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? केंद्रीय अर्थसंकल्प रेल्वे अर्थसंकल्पापासून वेगळी करण्याची शिफारस ॲकवर्थ समितीने केली होती. रेल्वे अर्थसंकल्प पुन्हा केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या वर्षी विलीन करण्यात आला? रेल्वे अर्थसंकल्प पुन्हा केंद्रीय अर्थसंकल्पात 2017 मध्ये विवेक देबरॉय समितीच्या शिफारशीनुसार विलीन करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे वेतन भारताच्या एकत्रित निधी कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून दिले जाते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी कॉलेजियम प्रणाली वापरली जाते. भारत सरकारविरुद्ध खटला भरण्यासाठी कोणत्या कलमात तरतूद आहे? भारत सरकारविरुद्ध खटला भरण्यासाठी कलम 300 मध्ये तरतूद आहे. न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना कोणत्या देशातून आली? न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना अमेरिका या देशातून आली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कलम 124 मध्ये आहे. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत होते? उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 अंतर्गत होते. राज्यातील दुय्यम न्यायालय कोणत्या कलमांतर्गत येतात? राज्यातील दुय्यम न्यायालय कलम 233 ते 237 भाग 6 अंतर्गत येतात. भारतातील कोणत्या एकमेव राज्यामध्ये पूर्वी स्वतंत्र संविधान आणि ध्वज होता? भारतातील जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ऑगस्ट 2019 पूर्वी स्वतंत्र संविधान आणि ध्वज होता. ॲमिकस क्युरी या कायदेशीर संज्ञेचा अर्थ काय? ॲमिकस क्युरी या कायदेशीर संज्ञेचा अर्थ न्यायालयाचा मित्र, कोर्ट फ्रेंड, न्यायालयास मदत करणारा निपक्ष वकील होय.
सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणारे पहिले मराठी सरन्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणारे पहिले मराठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्र गडकर हे होते, म्हणजेच PB गजेंद्र गडकर हे होते. भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय सदस्य संख्येनुसार कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय सदस्य संख्येनुसार अलाहाबाद उच्च न्यायालय उत्तर प्रदेश येथील होय. सर्वोच्च न्यायालयात थेट वकील क्षेत्रातून न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयात थेट वकील क्षेत्रातून न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला इंदू मल्होत्रा ह्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार स्वतः सर्वोच्च न्यायालयास कलम 137 अनुसार आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकारात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाच्या अधिकारात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार संसदेला आहे. फौजदारी खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला दया क्षमा करण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो? फौजदारी खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला दया क्षमा करण्याचा अंतिम अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना कलम 72 अनुसार असतो. राज्यपालांना फाशी शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार आहे का? राज्यपालांना फाशी शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार नाही. ते शिक्षा स्थगित करू शकतात किंवा कमी करू शकतात, पण पूर्ण माफ करू शकत नाहीत. राष्ट्रपतींनी मागितलेला कायदेशीर सल्ला मानणे सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक आहे का? राष्ट्रपतींनी मागितलेला कायदेशीर सल्ला मानणे सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला मागणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला मानणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. लोक अदालतद्वारे दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते का? लोक अदालतद्वारे दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येत नाही. लोक अदालतीतील निर्णय अंतिम आणि सर्व पक्षावर बंधनकारक असतो. कौटुंबिक न्यायालय कधी संमत करण्यात आला? कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 मध्ये संमत करण्यात आला. राज्यघटनेतील 5वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्राचे आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन व नियंत्रणाशी संबंधित आहे. राज्यघटनेतील 6वी अनुसूची मधील विशेष तरतुदी कोणत्या 4 ईशान्येकडील राज्यांना लागू होतात? राज्यघटनेतील 6वी अनुसूचीमधील विशेष तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या ईशान्येकडील राज्यांना लागू होतात. राज्यघटनेची 7वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेची 7वी अनुसूची केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीद्वारे अधिकारांची विभागणीशी संबंधित आहे. 91व्या घटनादुरुस्ती 2003 पक्षांतरबंदी कायद्यात काय बदल केला? 91व्या घटनादुरुस्ती 2003 द्वारे पक्षांतरबंदी कायद्यात 1/3 सदस्याऐवजी 2/3 सदस्यांनी पक्ष सोडल्यास तो वैध विलीनीकरण मानला जाईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कधी लागू झाला? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मध्ये लागू झाला. 30 जानेवारी 1990 पासून अंमलात आला. राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीच्या किती पद्धती सांगितल्या आहेत? राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीच्या 2 पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये एक विशेष बहुमत आणि दुसरी निम्म्या राज्याच्या मान्यतेसह विशेष बहुमत. साध्या बहुमताने होणाऱ्या घटनादुरुस्ती कलम 368च्या कक्षेत येतात का? साध्या बहुमताने होणाऱ्या घटनादुरुस्त्या कलम 368च्या कक्षेत येत नाहीत. भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणत्या भाषेत लिहिली गेली होती? भारतीय संविधानाची मूळ प्रत इंग्रजी भाषेत लिहिली गेली होती. राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या प्रत्येक पृष्ठावर नक्षीकाम आणि सजावट करण्याचे काम कोणत्या वकिलांनी केले? राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या प्रत्येक पृष्ठावर नक्षीकाम आणि सजावट करण्याचे काम शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केले. नंदलाल बोस आणि राम मनोहर सिन्हा यांनी केले. संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करताना सर्वप्रथम कोणी स्वाक्षरी केली? संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करताना सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वाक्षरी केली. संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करताना सर्वात शेवटी कोणी स्वाक्षरी केली? संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करताना सर्वात शेवटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष यांनी स्वाक्षरी केली. भारतीय राज्यघटनेचे संक्षिप्त नाव भारताचे संविधान कोणत्या कलमात दिले आहे?
भारतीय राज्यघटनेचे संक्षिप्त नाव भारताचे संविधान असे कलम 293 कलम 393 मध्ये दिले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आणि भारत सरकार कायदा 1935 हे रद्द करण्यात आल्याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आणि भारत सरकार कायदा 1935 हे रद्द करण्यात आल्याचा उल्लेख कलम 395 मध्ये दिला आहे. अखिल भारतीय महिला परिषदची स्थापना कोणी केली होती, ज्यांनी महिला हक्काच्या मसुद्यात मोलाचे योगदान दिले आहे? अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना मार्गारेट कझिन्स यांनी केली, ज्यांनी महिला हक्काच्या मसुद्यात मोलाचे योगदान दिले आहे. संविधानातील गणराज्य या संकल्पनेचा अर्थ काय? संविधानातील गणराज्य रिपब्लिक या संकल्पनेचा अर्थ देशाचा प्रमुख राष्ट्रपती हा वंशपरंपरागत नसून जनतेद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडलेला असतो. धर्मनिरपेक्ष या संकल्पनेचा अर्थ काय? धर्मनिरपेक्ष सेक्युलर या संकल्पनेचा अर्थ राज्याचा किंवा देशाचा स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नसेल आणि सर्व धर्मांना समान संरक्षण मिळेल. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद कोणत्याही राज्याचे नाव किंवा सीमा बदलू शकते? राज्यघटनेच्या कलम 3 अनुसार संसद कोणत्याही राज्याचे नाव किंवा सीमा बदलू शकते. संसदीय शासन प्रणाली आणि अध्यक्षीय शासन प्रणाली यातील मुख्य फरक काय? संसदीय शासन प्रणाली आणि अध्यक्षीय शासन प्रणाली यातील मुख्य फरक: संसदीय प्रणालीत कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते, तर अध्यक्षीय प्रणालीत ते स्वतंत्र असते. संविधानाची मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला आहे का? संविधानाची मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, असे केशवानंद भारती खटल्यानुसार नमूद करण्यात आले. भारतीय संविधान हे वकील आणि कायदेतज्ञांनी बनवलेले अप्रतिम दस्तऐवज आहे, असे सांगून राज्यघटनेचे अंतिम उद्दिष्ट काय मानले जाते? भारतीय संविधान हे वकील आणि कायदेतज्ञांनी बनवलेले अप्रतिम दस्तऐवज आहे, असे सांगून राज्यघटनेचे अंतिम उद्दिष्ट न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्याची स्थापना करणे असे मानले जाते. कॅबिनेट मिशन भारतात कोणत्या वर्षी आले होते? कॅबिनेट मिशन भारतात 1946 मध्ये आले होते. याच योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती झाली. संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या आणि त्यापैकी एकमेव मुस्लिम महिला सदस्य कोण होत्या? संविधान सभेत एकूण 15 महिला सदस्य होत्या, त्यापैकी बेगम एजाज रसूल या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या. संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. संविधान सभेतील संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. संविधान सभेतील कार्यप्रणाली नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील कार्यप्रणाली नियमन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून एस.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी यांची निवड झाली होती. संविधान सभेने भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कधी स्वीकारली? संविधान सभेने भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली. संविधानाच्या मूळ मसुद्यात किती कलमे आणि अनुसूची होत्या? संविधानाच्या मूळ मसुद्यात 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. संविधान सभेने राष्ट्रकुलाचे सदस्यत्व कधी मान्य केले? संविधान सभेने राष्ट्रकुलाचे सदस्य मे 1949 मध्ये मान्य केले. संविधान सभेचे मूळ कार्य सचिव कोण होते? संविधान सभेचे मूळ कार्य सचिव सेक्रेटरी H.V.R. अय्यंगार हे होते. संविधान सभेचे मुख्य मसुदाकार चीफ ड्राफ्टमेट कोण होते? संविधान सभेचे मुख्य मसुदाकार S.N. मुखर्जी हे होते. संविधानाची मूळ इंग्रजी प्रत हस्तलिखिताच्या स्वरूपात कोणी सुलेखन केली होती? संविधानाची मूळ इंग्रजी प्रत हस्तलिखिताच्या स्वरूपात प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी सुलेखन केली होती. संविधानाच्या मूळ हिंदी प्रतीचे सुलेखन कोणी केले? संविधानाच्या मूळ हिंदी प्रतीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य यांनी केले. संविधान सभेतील प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारताचे राष्ट्रगीत जनगणमन प्रथम कधी गायले गेले होते? भारताचे राष्ट्रगीत जनगणमन प्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायले गेले होते. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम प्रथम कधी गायले गेले होते? भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरम प्रथम 1896 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायले गेले होते.
भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभाची आकृती कधी स्वीकारली गेली? भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभाची आकृती 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारली गेली. राष्ट्रीय चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? राष्ट्रीय चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. संविधान सभेत एकूण किती सत्रे पार पडली? संविधान सभेत एकूण 11 सत्रे पार पडली. अंतिम बैठक 12वी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकृत करताना कोणती कलमे तात्काळ लागू करण्यात आली होती? 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकृत करताना नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद यासारखी कलम 5, 6, 7, 8, 9, 60 व 324 अशी कलमे लागू करण्यात आली होती. पुंची आयोग कशाशी संबंधित होता? पुंची आयोग केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी संबंधित होता. आनंदपूर साहेब ठराव कशाशी संबंधित होता? आनंदपूर साहेब ठराव केंद्राचे अधिकार मर्यादित करून राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याशी संबंधित होता. राजमन्नार समिती कोणत्या राज्याने केंद्र राज्य संबंधावर अभ्यासासाठी स्थापन केली होती? राजमन्नार समिती तमिळनाडू सरकारने केंद्र राज्य संबंधावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केली होती. भारतीय संविधानात केंद्र आणि राज्यामध्ये वित्तीय संबंध कोणत्या कलमांतर्गत येतात? भारतीय संविधानात केंद्र आणि राज्यामधील वित्तीय संबंध कलम 268 ते 293 भाग 12 अंतर्गत येतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. केंद्र राज्य यांच्यातील कर वसुली आणि वाटप कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार होते? केंद्र राज्य यांच्यातील कर वसुली आणि वाटप केंद्रीय वित्त आयोग फायनान्स कमिशनच्या शिफारशीनुसार होते. संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते का? संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते, मात्र राज्यसभेने विशेष बहुमताने ठराव संमत केल्यास किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. आंतरराज्य व्यापार व वाणिज्य याविषयी तरतुदी कोणत्या भागात आहेत? आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य याविषयी तरतुदी भाग 13 कलम 301 ते 307 दरम्यान आहेत. सरकारी मालकीच्या मालमत्तांना राज्य सरकारच्या करापासून सूट कोणत्या कलमांतर्गत मिळते? सरकारी मालकीच्या मालमत्तांना राज्य सरकारच्या करापासून सूट कलम 285 अंतर्गत मिळते. राज्य सरकारच्या मालमत्तांना केंद्राच्या करापासून सूट कोणत्या कलमात मिळते? राज्य सरकारच्या मालमत्तांना केंद्राच्या करापासून सूट कलम 289 अन्वये मिळते. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या अनुदानाची तरतूद कोणत्या कलमात आहे? केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या अनुदानाची तरतूद कलम 275 मध्ये आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन ही कशा प्रकारची संस्था आहे? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन ही एक ऐच्छिक व कायदेशीर वकिलांची संघटना आहे. केंद्रीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध थेट कुठे दाद मागता येते? केंद्रीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध थेट संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयात दाद मागता येते. सशस्त्र दलाच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार कोणाला आहे? सशस्त्र दलाच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार संसदेला आहे, कलम 33 अनुसार. एखाद्या भागात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर मर्यादा कोणत्या कलमाने येतात? एखाद्या भागात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर मर्यादा कलम 34 अनुसार येतात. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे बनवण्याचा अधिकार केवळ कोणाला आहे? मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व कायदा संमत करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व कायदा संमत करण्याचा अधिकार संसदेला आहे, कलम 11 अनुसार. भारतीय नागरिकत्व कायदा प्रथम कधी संमत करण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा प्रथम 1955 मध्ये संमत करण्यात आला. भारतीय नागरिकत्व एकूण किती मार्गाने मिळवता येते? भारतीय नागरिकत्व एकूण 5 मार्गाने मिळवता येते. जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गिकरण आणि प्रदेशाचे विलीनीकरण मिळवता येते. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी
म्हणूनच 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते। भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. रमादेवी ह्या होत्या। मतदानासाठी सर्वप्रथम EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर चाचणी स्वरूपात कुठे झाला होता? मतदानासाठी सर्वप्रथम EVMचा वापर केरळ या राज्यात 1982 मध्ये प्रारूर विधानसभा मतदारसंघात झाला होता। EVM सोबत VVPAT व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलचा वापर सर्वप्रथम कुठे झाला? EVM सोबत VVPATचा वापर 2013 मध्ये नागालँडमधील नोक्सेन मतदारसंघात झाला होता। नोटाचा पर्याय भारतीय मतदारांना कोणत्या वर्षी उपलब्ध झाला? नोटाचा पर्याय भारतीय मतदारांना 2013 मध्ये उपलब्ध झाला। राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार कोणाला आहे? राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे। निवडणुकीतील खर्चाची मर्यादा आणि नियम ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? निवडणुकीतील खर्चाची मर्यादा आणि नियम ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोग व केंद्र सरकारला आहे। लोकप्रतिनिधी कायदा कधी संमत करण्यात आला आहे? लोकप्रतिनिधी कायदा 1950 मध्ये संमत करण्यात आला आहे, तर 1951 मध्ये लागू करण्यात आला। मतदार याद्या तयार करणे व अद्ययावत ठेवणे ही कोणाची घटनात्मक जबाबदारी आहे? मतदार याद्या तयार करणे व अद्ययावत ठेवणे ही एक निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, कलम 324 अनुसार। राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय कलम 71 अनुसार असतो। लोकसभेत किंवा विधानसभेत उमेदवाराची अनामत रक्कम जप्त कधी होते? लोकसभेत किंवा विधानसभेत उमेदवाराची अनामत रक्कम उमेदवाराला एकूण वैध मत 1/4 पेक्षा कमी मते मिळाल्यास रक्कम जप्त होते। दिनेश गोस्वामी समिती कशाशी संबंधित होती? दिनेश गोस्वामी समिती निवडणूक सुधारणेशी संबंधित होती। इंद्रजित गुप्ता समितीची मुख्य शिफारस कोणती होती? इंद्रजित गुप्ता समितीची मुख्य शिफारस निवडणुकासाठी राज्य निधी। निवडणुकीचा प्रचार मतदानाच्या वेळेपूर्वी किती तास आधी थांबवला? निवडणुकीचा प्रचार मतदानाच्या पूर्वी 48 तास आधी थांबवावा लागतो। एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती? एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती। राज्य निवडणूक आयोग प्रामुख्याने कोणत्या निवडणुकाचे संचालन करतो? राज्य निवडणूक आयोग प्रामुख्याने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका या निवडणुकाचे संचालन करतो। मतदार ओळखपत्राची सुरुवात कोणत्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काळात झाली? मतदार ओळखपत्राची सुरुवात TN शेणन या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काळात झाली। लोकसभेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? लोकसभेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष पूर्ण असावे लागते। धन्यवाद विद्यार्थी मित्रो।